पीडीएमसी दवाखान्यातील प्रसाधनगृहाचे लवकरच लोकार्पण। आज 16 एप्रिल गुरुवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पीडीएमसी प्रभाग क्रमांक 2 मधील पीडीएमसी दवाखान्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून बांधण्यात आलेले सुलभ शौचालय हे बंद आहे। दवाखान्यातील रुग्णांसाठी तसेच पंचवटी चौकामधून बाहेरगावी येणाऱ्या प्रवाशांसाठी हे सुलभ शौचालय बंद असल्यामुळे खूप अडचणी येत होत्या। महिला व मुलींची कुंचंबना होत होती। त्या परिसरातील नागरिकांची नेहमी तक्रार होती की हे शौचालय बांधून पूर्ण असून सुद्धा जनतेसाठी का खुलं करण्यात येत नाही। तेव्हा प्रभागाच्या नगरसेविका सुरेखा लुंगारे यांनी आमसभेत या संदर्भात प्रश्न मांडला व महापौर श्रीचंद तेजवानी यांच्याशी चर्चा केली। महापौर श्रीचंद तेजवानी यांनी तातडीने आपल्या चेंबरमध्ये संबंधित अधिकारी व कॉन्ट्रॅक्टरची बैठक बोलावली व पीडीएमसी दवाखान्यात प्रत्यक्ष जाऊन शौचालयाची पाहणी केली। सिटी इंजिनियर पवार साहेब, इंजिनियर राजेश आगरकर तसेच पीडीएमसीचे डीन देशमुख साहेब व कंत्राटदार प्रदीप पाटील यांच्याशी चर्चा करून ज्या काही समस्या अडचणी होत्या त्या दूर केल्या व येत्या काही दिवसात लवकरच हे सुलभ शौचालय रुग्णांसाठी व जनतेसाठी खुले करावे असे स्पष्ट निर्देश दिले। यावेळी गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेले सुलभ शौचालय महापौर साहेबांच्या पुढाकारामुळे लवकरच सुरू होणार व नागरिकांना पायाभूत सुविधा प्राप्त होईल यासाठी प्रभागाच्या नगरसेविका सुरेखाताई लुंगारे यांनी महापौर साहेबांशी आभार मानले।